आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचं पारडं जड झालेलं दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत आणि त्यांच्या विरोधात नक्की कोण उभे, लढत नक्की कशी होती कोल्हापूर उत्तरमध्ये हे एकदा जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सेजल, निश्चितच कोल्हापूर उत्तर अतिशय गाजलेला हा मतदारसंघ। संभाव्य आमदार या ठिकाणी राजेश लाटकर दिसतात, जे की अपक्ष आहे। शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर हे मात्र पिछाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तुम्हाला लक्षात असेल, सर्वात आधी काँग्रेसने या ठिकाणी मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी दिलेली होती, मात्र त्यानंतर काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद या ठिकाणी बघायला मिळालेला होता। मात्र नंतर अचानक शाहूराजे यांनी राजेश लाटकर यांनाच पाठिंबा दिला आणि ते विजयी सुद्धा होताना दिसतात। नक्कीच आपण पाहिलं कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणाचा फटका इकडे बसणार नसल्याचं आपल्याला दिसतंय, कारण की अपक्ष उमेदवार राजेश लाटकर हे विजय होणार आहे। आता राजेश लाटकर संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत ते आमचे प्रतिनिधी लुमाकांत नलावडे सांगतायत, पाहूयात। कोल्हापूर म्हणजेच मूळ पेठा, कसबा बावडा आणि विचारेमाळ, सदर बाजार, राजारामपुरी असा उपनगर भाग, या भौगोलिक परिस्थितीमध्ये कसबा बावडा हे एक निर्णायक मतदार आहे आणि या ठिकाणी होणारे मतदान हे निर्णायक ठरतं। त्यामुळे येथे सतेज पाटील जिल्ह्याचे नेते आहेत, त्यांचा हा बालेकिल्ला येथे राजेश लाटकरांचा वरचष्मा दिसून येतो। जर कसबा बावड्याने साथ दिली तर राजेश लाटकर हे विजयी होऊ शकतात। मात्र कोल्हापूरच्या ज्या पेठा आहेत त्यामध्ये महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा वरचष्मा दिसून आलेला आहे। जर कसबा बावड्याने साथ दिली तर नक्कीच राजेश लाटकर हे विजयी होतील आणि पेठाचा जर वरचष्मा राहिला तर मात्र राजेश क्षीरसागर विजयी होतील।